जिल्हा रुग्णालय परिसरातील विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणारा एक जण जेरबंद, 1 लाखांचे मद्य आणि 4.5 लाखांची कार असा 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. कदीम जालना पोलिसांची कारवाई. आज दिनांक 16 रोजी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलंय. कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 1 लाखांचं मद्य आणि 4.5 लाखांची कार असा एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यानं एक कार क्रमांक MH21BU 1090 ही भरधाव वेगानं संशयास्पदरित्या जात असल्याची माहिती कदीम जालना पोलीस यांना मिळाली होती. त्या माहितीवरून कदीम पोलीस पथकानं पाठलाग करून ही भरधाव वेगानं जाणारी कार पकडली. यावेळी या कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. कारमध्ये आढळून आलेले मद्य 1,08,720 रुपये आणि कारची किंमत 4,50,000 रुपये असा एकूण 5,58,720 रुपयांचा मुद्देमाल कदीम जालना पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी कार चालक अशोक दारकुंडे राहणार मोदीखाना जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अधिक तपास कदीम जालना पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद केवट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस कॉन्स्टेबल राम राऊत, दिलीप गायकवाड, विलास राऊत, अमजद खान, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, समाधान लंबे यांनी केली आहे. आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एक 4 चाकी वाहनामध्ये विदेशी दारू घेऊन एक इसम जात आहे. ती माहिती आम्ही तात्काळ PSI मोरे आणि DB टीमला दिली. त्या DB टीमने सदरील वाहन शोधून काढले आणि तिचा पाठलाग केला असता सरकारी दवाखान्याजवळ त्या गाडीला पकडला गेला. ती टाटा टियागो गाडी होती. त्यामध्ये विदेशी दारू, काही बियर असा आणि ती गाडी असा टोटल 5,58,720 रुपयाचा माल आपण जप्त केला. आणि त्या सदरील इसमास आपण गाव विचारले असता त्याने त्याचं नाव राहुल दारकुंडे, राहणार नवजीवन कॉलनी, संभाजीनगर असं सांगितलेलं आहे. आणि तो माल त्याने कुठून घेतला होता, तो माल कोणत्या ठिकाणी, तो कुठे कोणत्या धाब्यावर घेऊन चालला होता, त्याचा तपास आम्ही करत आहोत. आणि या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. कारवाई कोणी केली? सदरील कारवाई DB टीम माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही PSI मोरे साहेब, पोलीस हवालदार रामप्रसाद केवट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, राम राऊत, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमजद खान, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला.